नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या IIA प्लॅटफॉर्मवरती. आपण लास्ट लेक्चरमध्ये आपले जे पंचकथा होत्या त्या संपवल्यात. आता आपण आपला जो आयुर्वेद इतिहास आहे, आयुर्वेद इतिहास शिकणार आहोत. आयुर्वेद इतिहासामध्ये आपले हे टॉपिक जे लिहिले आहेत, हे टॉपिक म्हणजे ॲक्च्युली हे चॅप्टर आहेत. ह्या चॅप्टरमध्ये खूप सारं कंटेंट आहे. खूप सारं कंटेंट करायची काही गरज नाही आहे. जेवढं सांगतोय तेवढं करायचं. त्याच्यावरती MCQ येतात डायरेक्ट. समिती झाल्या, त्यांचे इयर झाले. आता सांगतो बघा काय करायचं, काय कसं करायचं. ठीक. संहिता काल. संहिता कालामध्ये कोणकोणत्या संहिता बनल्या, कोणी कोणी त्या लिहिल्या, त्यांचे कर्ता कोण, टीकाकार कोण, अध्याय किती, नंबर ऑफ अध्याय, नंबर ऑफ अध्याय नंतर सूत्र, त्याच्यामध्ये किती सूत्रस्थान आहेत. ठीक आहे. सूत्रस्थानानंतर किती श्लोक आहेत, ह्या गोष्टी इथे संहितामध्ये आहेत. संहितामध्ये ह्या गोष्टी झाल्यानंतर संहिता कोणी कोणी लिहिल्यानंतर त्याच्यानंतर कोण कोण आले आणि त्याच्यामध्ये काय काय चेंजेस केले संहितामध्ये ते आपल्याला बघायचंय. दृढबल झाला, कुंवरवसू झाला, हरित झाला, हे जे आचार्य होऊन गेले, भावप्रकाश वगैरे, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे जे आचार्य होऊन गेलेत, ह्या आचार्यांना आपण म्हणजे त्यांनी काय काय केलंय, काय काय काम केलंय ते आपल्याला बघायचंय संहिता कालामध्ये. आणि संहिता काल किती होता, किती इसवी सन, किती इसवी सन पूर्व, ह्या गोष्टी आपल्याला संहिता कालामध्ये बघायच्या. नंतर इंग्रज काळातील आयुर्वेद. इंग्रज काळातील आयुर्वेद आपल्यावरती इंग्रजांचं राज्य असताना ज्या संहिता होत्या आपल्या, त्या संहितांचं बाहेर अदर कंट्रीमध्ये कसं म्हणजे आयुर्वेद कसं पसरलं आणि इंग्रजांनी त्याचा कसा फायदा घेतला, त्या गोष्टीचा इथे अभ्यास आहे. इंग्रज काळातील आयुर्वेद. थर्ड चॅप्टर, आयुर्वेदात आधुनिक वैद्यांचे योगदान. आयुर्वेदात आधुनिक वैद्यांचे योगदान. आधुनिक म्हणजे अलीकडच्या काळातील, म्हणजे आता आपलीकडच्या काळातील जे वैद्य होऊन गेले चांगले, त्यांनी कशा कशा टीका केल्या, कशा कशा गोष्टी संहितामध्ये चेंजेस केल्या, त्यांना वाटल्याप्रमाणे ट्रायल बेसिसवरती, क्लिनिकल बेसिसवरती गोष्टी चेंज झाल्या. गन्नाथ सेन वगैरे हे फेमस नाव आहेत. हे नावं आपल्याला पाठ करायचे डायरेक्ट. ठीक आहे. कशामध्ये? आयुर्वेदात आधुनिक वैद्यांचे योगदान. त्याच्यानंतर बघा आयुर्वेदाचे सार्वभौमत्व म्हणजे ग्लोबलायझेशन ऑफ आयुर्वेदा. ग्लोबलायझेशन ऑफ आयुर्वेदामध्ये म्हणजे ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये ते कुठे कुठे पसरलंय आणि पसरल्याच्या नंतर ते कोणी कोणी ऍक्सेप्ट केलंय, कोणत्या कोणत्या कंट्रीने ऍक्सेप्ट केलंय. ठीक आहे. याला काय म्हणतो आपण? ग्लोबलायझेशन. ग्लोबलायझेशन ऑफ आयुर्वेदा. हे ग्लोबलायझेशन इम्पॉर्टंट काय आहे? कारण आपल्याला पण कळायला पाहिजे की आपलं आयुर्वेद किती महान आहे आणि ते कोणत्या कोणत्या कंट्रीमध्ये कसं कसं काम करतं आणि कसं कसं त्याला ऍक्सेप्टन्स वर्तन आपल्याला भेटलंय, ह्या गोष्टी आपल्याला या चॅप्टरमध्ये बघायच्या. त्याच्यानंतर विविध देशांमध्ये आयुर्वेदाचा विस्तार. विविध देशांमध्ये आयुर्वेदाचा विस्तार हे जे चॅप्टर आहे ना, सार्वभौमत्व, तोच चॅप्टर याला लिंक आहे. म्हणजे कसं कसं ते पसरलंय आणि त्याचा विस्तार कसा कसा झालाय, कोणी कोणी केलाय, वेगवेगळ्या कंट्रीमध्ये जाऊन वेगवेगळ्या आचार्यांनी कसं कसं काम केलंय, ह्या गोष्टी या चॅप्टरमध्ये बघायला मिळतात आपल्याला. विविध समिती सांगितल्याप्रमाणे चोपडा समिती, दवे समिती, अशा खूप सारे नंबर ऑफ समिती आहे. त्याच्यापैकी इम्पॉर्टंट समिती, त्यांचे कार्य काय, त्यांचं उद्दिष्ट काय होतं, त्यांनी कार्य काय केलं आणि कार्यामधून त्यांना फायनल निष्कर्ष काय मिळाले. ठीक आहे. म्हणजे आयुर्वेदामध्ये त्यांनी काय काय काम केलंय, ह्या गोष्टी इथे समितीमध्ये लक्षात ठेवायची. समितीमध्ये आपल्याला काय काय लक्षात ठेवायचंय? नाव, म्हणजे नाव कोणाचं? समितीचं नाव. समितीचं नाव हे मॅक्झिमम अध्यक्षावरूनच त्या समितीचं नाव पडलंय. त्याच्या अंडर ती स्थापन केली गेली. नाव, वर्ष म्हणजे इयर, कधी स्थापन झाली, कार्य. ठीक आहे. आता बघा विविध संस्थांचा परिचय व कार्य. आपली आयुष संस्था आहे. आयुषमध्ये आपलं NCISM डिपार्टमेंट आहे. म्हणजे ह्या आतापर्यंत आयुर्वेदामध्ये किंवा इंडियन मेडिसिन सिस्टीम मध्ये कोणकोणत्या संस्था येऊन गेल्या आणि आता सध्या कोणती संस्था कंटिन्यू चालू आहे, हे आपल्याला याच्यामध्ये शिकायचंय ह्या चॅप्टरमध्ये. ठीक आहे. चॅप्टरची संख्या खूप सारी आहे, पण कंटेंट एकदम आपलं असं कंडेन्स करायचंय. कंटेंटच वाचायचंय आपल्याला. पूर्णतः चॅप्टर जर वाचायला बसलं तर खूप सारे चॅप्टर मोठले आणि त्याच्यामध्ये अशा जर्नल गोष्टी दिल्या ज्या की आपल्या कामात नाहीये जास्त. ठीक आहे. आपल्याला काम काय आहे? फक्त MCQ ची मतलब आहे आपल्याला. आयुष अंतर्गत निकाय म्हणजे बॉडी, म्हणजे आयुषच्या अंडर कोणकोणत्या बॉडी येतात. आयुषच्या अंडर आपली इंडियन मेडिसिन सिस्टीम येते आणि आपली जी ॲलोपॅथिक सिस्टीम आहे ती पण येते. ठीक आहे. हे झालं. भारतीय औषधी परिषद. भारतीय औषधी परिषदच्या अंडर इथे आपलं सेम तेच एन्शियंट मेडिसिन जे आहे त्या
एन्शियंट मेडिसिन सिस्टम हे येत आहे भारतीय औषधी परिषद. एनसीआयएसएम ची स्थापना कोणत्या वर्षी केली गेली? 9 नोव्हेंबर 2014. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ह्या ज्या डेट आहेत ह्या डेट लक्षात ठेवायच्या. एनसीआयएसएम चा लॉंग फॉर्म काय? हे तुम्ही म्हणता सर एवढं सोपं विचारलं जातं एमसीक्यू मध्ये. एमसीक्यू मध्ये याचे खूप सारे वेगवेगळे ऑप्शन असते. थोडा जरी चेंज केला तरी घोळ होतो. ह्या घोळ होऊ नये म्हणून याची लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचंय. स्थापन कधी केलं ते लक्षात ठेवायचंय. त्याचं उद्दिष्ट काय होतं आणि त्याच्या आधी एनसीआयएसएमच्या आधी सीसीआयएसएम होतं. असे नावं त्याचे पडले. आता एनसीआयएसएम आहे, आधी सीसीआयएसएम होतं. ठीक आहे, म्हणजे त्याचा हिस्ट्री बघायची आधी, त्याच्या आधी काय घडलंय. रॉ RAV राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ कुठे ते? नवी दिल्ली. याचे उद्दिष्ट काय होते? राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठ, त्याच्या नावातच आहे RAV. ठीक आहे, कुठे ते? नवी दिल्लीला. नवी दिल्ली इथं त्याचं स्थापन झाली. केव्हा झाली? काय कारणास्तव झाली? आणि उद्दिष्ट म्हणजे तेच आपलं कारण. ठीक आहे, उद्दिष्ट कारण म्हणजे कशासाठी स्थापना झाली आणि त्यांनी पुढे काय काय कार्य केलं आणि त्याच्या अंडर म्हणजेच NIA वगैरे आला आपलं, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा. या गोष्टी ते लक्षात घ्यायच्या. आता आपण नेक्स्ट स्लाइड वरती आपला संहिता काळातील ज्या ज्या इम्पॉर्टंट संहिता आहे, चरक संहिता, सुश्रुत संहिता, अष्टांग हृदय, भावप्रकाश निघंटू यांचे अध्याय नंबर, सूत्र नंबर, किती आतमध्ये श्लोक आहेत, टोटल अध्याय किती आहे, कोणत्या अध्यायामध्ये काय आहे, हे ओव्हरऑल बघायचं आहे आपल्याला. आतमध्ये शिरायची काही गरज नाहीये. तुम्हाला एवढं नॉलेज तर आहे की आपल्या चरक संहितामध्ये 120 अध्याय आहेत, बरोबर. तेच इथे म्हणजे ते कशाच्या अंडर येत आहे? शारीरिक स्थानाच्या अंडर. कसे? शारीरिक स्थान म्हणजे आपली जी ओव्हरऑल अॅनाटॉमी आहे ते शारीरिक स्थान. निदान स्थान हे रोग निदान निदान स्थान. विमान स्थान चिकित्सा स्थान, चिकित्सा करणार. ह्या ज्या गोष्टी ह्या आल्यात आपल्या संहितामध्ये, चरक संहितामध्ये. तसंच सुश्रुत संहितामध्ये कोणकोणते स्थान आलेत, कोणकोणते त्या स्थानाच्या अंडर कोणकोणते सूत्र आहेत, किती अध्याय, टोटल नंबर ऑफ अध्याय. त्याच्यानंतर त्याचे टीकाकार कोण कोण आहेत ते आपण बघणार आहे. टीकाकार इम्पॉर्टंट आहे. टीकाकार तुम्हाला म्हणजे टिप ऑफ टंग पाहिजे, पार्टच पाहिजे. ठीक आहे, आपण नेक्स्ट स्लाइड वरती आता आपण चॅप्टर चालू करतोय संहिता काळ. आता बघा, चरक संहिताची ग्रंथ रचना आहे. चरक संहितामध्ये किती किती अध्याय आहे, ते कसे कसे, सूत्र किती, सूत्राची संख्या किती आणि टोटल अध्याय किती, या गोष्टी इथे आपण दिलेल्या आहे बघा बोर्डवरती. चरक संहितेचे ग्रंथ रचना हा पहिला चॅप्टर आहे आपला. कोणता? संहिता काल. याच्यामध्ये आपलं काय शिकायचं? जेवढ्या पण संहिता आहे, संहिता कशा कशा डिझाईन केलेल्या आहे, कोणी कोणी डिझाईन केलेलं आहे, करता कोण, टीकाकार कोण, नंतर चेंजेस कसे कसे झाले, फक्त एवढं बघायचं आपलं. ठीक आहे, आता बघा चरक संहितेची ग्रंथ संरचना. इकडे क्रमांक दिलाय. ते क्रमांकामध्ये टोटल 8 आहे, स्थान मध्ये पण 8 आहे. मग टोटल सूत्रस्थान किती, सॉरी टोटल स्थान किती आपले? टोटल स्थान 8 झाले. ठीक आहे, अध्याय किती बघा? 30, 8, 8, 8, 12, 30, 12, 12, 120 टोटल अध्याय. सूत्रसंख्या सांगतो किती आहे. पहिला बघा सूत्रस्थान. सूत्रस्थान मध्ये फर्स्ट इयरला तुम्हाला फक्त 13 अध्याय करायचे. 13 अध्याय स्टार्टिंगचे. फर्स्ट इयर BMS आपल्या 1.5 वर्षाच्या पॅटर्न नुसार 13 अध्याय करायचे 30 पैकी. ठीक आहे, उरलेले अध्याय तुम्हाला सेकंड इयरला आहे. आता सूत्रस्थानामध्ये टोटल 30 अध्याय आहे. ठीक आहे, आपल्याला फक्त किती करायचे? 13. 30 अध्याय 1952 म्हणजे 1952 त्याच्यामध्ये सूत्र आहेत. सेकंड बघा निदान स्थान. निदान स्थान 8 आहेत, 247 सूत्र आहेत. विमान स्थान 8 आहेत, 354 सूत्र आहेत. शारीर स्थान, या शारीर स्थानामध्ये, निदान स्थानामध्ये रोगाची उत्पत्ती, हेतू, जे पण असतात गोष्टी, काय रोग आहे, कोणता रोग आहे, त्याचे लक्षणं काय, हे निदान स्थानामध्ये. सूत्रस्थानामध्ये जर्नल इन डिटेल आयडिया दिलेली आहे. रोगाचे प्रकार, रोग कसे उत्पन्न होतात, काय होतात, रोगाचे प्रकार किती, रोगाच्या प्रकारामध्ये आपण दिनचर्या, ऋतुचर्या हे सूत्रस्थान आणून येतात. ठीक आहे, विमान स्थानामध्ये आपल्याला लास्ट इयरला काम येते. शारीर स्थान, शारीर स्थानामध्ये आपले अंग प्रत्यंग, इंटरनल एक्सटर्नल अवयव जेवढे पण आहेत ते, त्याची टोटल संख्या आहे बघा किती आपली? 8. 382 सूत्र आहेत. इंद्रिय स्थानामध्ये 12 अध्याय आहेत, 378 सूत्र आहेत. चिकित्सा स्थानामध्ये 30 अध्याय आहेत आणि 4904 सूत्र आहेत. कल्पस्थानामध्ये 12 अध्याय आहेत, 378 सूत्र आहेत. सिद्धी स्थानामध्ये 12 अध्याय, 700 सूत्र. या कल्पस्थानामध्ये आपण ज्या मेडिसिन बनवतो त्या मेडिसिन विषयी सगळं नॉलेज, डोस, अनुपान, मात्रा, या गोष्टी कल्पस्थानामध्ये. चिकित्सा स्थानामध्ये रोग उत्पन्न झाल्यानंतर तो रोग ओळखायचा कसा आणि त्याच्यावर चिकित्सा करायची कशी आणि कोणत्या
कोणत्या औषधाची चिकित्सा करायची ह्या गोष्टी चिकित्सा स्थानामध्ये. इंद्रिय स्थानामध्ये इंटरनल बॉडी ऑर्गन कुठे कुठे कसे कसे काय असतात, त्यांचं काम काय, त्यांचं कार्य काय, ह्या गोष्टी सांगितलेल्या आहे. टोटल नंबर ऑफ अध्याय 120. लक्षात ठेवायचं किती 120. कशामध्ये? चरक संहितेमध्ये 120 टोटल अध्याय आहेत आणि सूत्रसंख्या एवढ्या आहेत. ठीक आहे. आणि स्थान किती? 8. स्थान 8. हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. सगळ्यात शेवटला सिद्धी स्थान आहे, कल्पस्थान, चिकित्सा स्थान, इंद्रिय स्थान, शारीर स्थान, विमान स्थान, निदान स्थान आणि सूत्रस्थान. अध्याय बघा 30 8 8 8 12 30 12 12 30 8 8 8 12 30 12 12 असे टोटल किती झाले आपले? 120 अध्याय झाले. हा झाला रे पूर्ण आपला चरक संहितेचा चार्ट. नेक्स्ट स्लाइड वरती आपण सुश्रुत संहिता किंवा ऑदरची संहिता असेल ते बघूया. आपली आता बघा सुश्रुत संहितेची ग्रंथ संरचना. स्थान टोटल किती बघा? टोटल स्थान 6 आहे. चरक संहितेमध्ये होते आपले 8 स्थान. लक्षात ठेवायचे, चरक संहितेमध्ये 8 स्थान, याच्यामध्ये 6 स्थान सुश्रुत मध्ये. पहिलं स्थान सूत्रस्थान. सूत्रस्थानामध्ये 46 अध्याय, 2094 सूत्रसंख्या. सेम जे त्यांना ओव्हरऑल जर्नल लाईन दिली आपली मेडिसिनची. निदान स्थानामध्ये सेम 8 अध्याय आहेत. 8 अध्याय आपल्या तिकडे पण होते, याच्यामध्ये आपलं चरक संहितेमध्ये 528 सूत्र आहेत. शारीर स्थान 10 अध्याय आहेत, ऍक्च्युअली तिकडे 8 होते पण ठीक आहे 10 आहेत. 440 सूत्रसंख्या लक्षात ठेवायची. चिकित्सा स्थानामध्ये 40, चिकित्सा स्थानामध्ये 40, च वरून चिकित्सा, च वरून 40 याचे आपले 2032 सूत्रसंख्या लक्षात ठेवायची. कल्पस्थान 8 अध्याय, 555 सूत्र. उत्तरतंत्र आणि ते आपलं जे उत्तरतंत्र म्हणजे कुठे कशी टेक्निक लावायची आहे याच्यामध्ये उत्तरतंत्रामध्ये. कशामध्ये? उत्तरतंत्रामध्ये. 66 अध्याय आहेत. टोटल आपले 186 अध्याय झालेत. कशामध्ये? सुश्रुत संहितेमध्ये. सुश्रुत संहितेमध्ये 186 अध्याय आणि आपल्या चरक संहितेमध्ये किती होते? 120 अध्याय. कंपॅरिझन लक्षात ठेवायचंय. 6 स्थान हे सुश्रुत संहितेत, 6 वरून स वरून सुश्रुत संहिता, स वरून 6 असे त्याचे स्थान लक्षात ठेवायचे. चरक संहितेमध्ये 8 होते आणि हे टोटल 8300 ही त्याची संख्या झाली सूत्राची. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट स्लाइड वरती नेक्स्ट ग्रंथाची संरचना बघूया. आता इकडे बघा अष्टांग हृदय आणि अष्टांग संग्रह या दोन वेगवेगळे ग्रंथ आहेत, वेगवेगळी रचना आहे, वेगवेगळ्या टीकाकारांनी त्यांना डिझाईन केले, टीका वेगवेगळी केली आहे. अष्टांग हृदय ग्रंथ संरचना. आता बघणार आपण स्थान. टोटल स्थान 6 आहेत. सुश्रुत संहितेनुसार पण 6च होते, इथे पण 6 आहे. फक्त थोडी काय म्हणते त्याला ते खालीवर केली त्याची संरचना. ठीक आहे. ते लक्षात ठेवायचंय, सिक्वेन्स लक्षात ठेवायचंय. पहिलं सूत्रस्थान आहे, नंतर शारीर, निदान, चिकित्सा स्थान, कल्पसिद्धी स्थान. कल्पस्थान नाहीये, कल्पसिद्धी स्थान आहे. लक्षात ठेवायचंय. उत्तरतंत्र. आता एखादा विद्यार्थी विचारू शकतो की सर सूत्रसंख्या खूप सारी मोठी आहे, लक्षात ठेवायची का? सूत्रसंख्या लक्षात ठेवू नका. सूत्रसंख्या आतापर्यंत विचारली गेलेली नाहीये, याच्यानंतर पण सूत्रसंख्या विचारल्या जाणार नाही. परंतु हा जो आकडा आहे शेवटचा 7312 हा आकडा विचारू शकते टोटल सूत्रसंख्या किती आहे. परंतु अध्याय मस्ट आहे. किती अध्याय? ठीक आहे. आता बघा सूत्रस्थान 30 अध्याय आहेत. शारीर स्थान आपल्या अष्टांग हृदयमध्ये सूत्रस्थानामधले 30 अध्याय स्टार्टिंगचे. त्याच्यामध्ये पण आपल्याला फर्स्ट इयरला पहिले 12 अध्याय हे कंपल्सरी आहे फर्स्ट इयर 1.5 वर्षासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर शारीर स्थान 6 अध्याय आहेत. 457 त्याचे सूत्र आहेत. निदान स्थान 16 अध्याय 785 सूत्र आहेत. चिकित्सा स्थान 22 आहेत, 22 अध्याय 1975 त्याचे सूत्र आहेत. कल्पसिद्धी स्थान 6 अध्याय 285 सूत्र आहेत. ठीक आहे. उत्तरतंत्र 40 अध्याय 2234 म्हणजे 2234 एवढे सूत्र आहे. आणि टोटल किती आपले 7312 म्हणजे 7312 इतके आपले त्याचे सूत्रसंख्या आहे. ठीक आहे. आणि टोटल अध्याय किती लक्षात ठेवायचे आपले? 120. कशाचे? अष्टांग हृदय. आता 120 अध्याय कशाचे होते? अजून चरक संहितेचे. अष्टांग हृदयचे आणि चरक संहितेचे सेम सारखे अध्यायाची संख्या आहे, टोटल मिळतात. ठीक आहे. इथे व्हॅरी होत आहे गोष्टी, त्या लक्षात ठेवायच्या. सूत्रसंख्यामध्ये फक्त टोटल लक्षात ठेवायचे, मध्ये लक्षात ठेवायची गरज नाहीये. आता आपण नेक्स्ट अष्टांग हृदय झालाय. आता आपण अष्टांग संग्रह बघूया. बघितल्या आधी अष्टांग हृदय 120 अध्याय आहेत. अष्टांग संग्रह मध्ये अष्टांग संग्रह हा वेगळा, याचा वाघभट आणि छोटा वाघभट ह्या अशा गोष्टी होतात, ते आपण पुढे बघणार आहोत. सूत्रस्थानामध्ये 40 अध्याय.
सूत्रसंख्या नाही दिली पुस्तकात, म्हणून आपण पण लक्षात ठेवायची गरज नाहीये. सूत्रस्थानामध्ये 40 अध्याय आहेत, शारीर स्थानामध्ये 12, निदान स्थानामध्ये 16, चिकित्सा स्थानामध्ये 24, कल्पस्थानामध्ये 8 आणि उत्तर स्थानामध्ये 50. उत्तर स्थानामध्ये किती आहे? 50. आता मागच्या स्लाइडमध्ये मी अष्टांग हृदयचं बोलताना माझ्याकडून काय झालं, इथे उत्तर तंत्र झालंय. उत्तर तंत्र लक्षात न ठेवता इथे उत्तर स्थान लक्षात ठेवा बॅकच्या स्लाइडमध्ये, आणि ह्या पण ठीक आहे. टोटल अध्याय किती आपले? 150. हा अष्टांग संग्रह वेगळा, अष्टांग हृदय वेगळा, इथे कन्फ्युजन होऊ शकतं, एमसीक्यू बनाचे चान्स आहेत. अष्टांग संग्रहचे टोटल अध्याय, नंबर ऑफ अध्याय सांगा. अष्टांग हृदयचे टोटल नंबर ऑफ अध्याय सांगा. असा एमसीक्यू इथे 100% बनण्याचे चान्सेस आहेत. दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. आता आपण नेक्स्ट स्लाइड वरती एक आपली शेवटची संहिता उरली, भेल संहिता. ती भेल संहिताचा आपण घेणार आणि त्याच्यानंतर आपण टीकाकार घेणार आणि आपला संहिता काल टोटल संपतोय. ठीक आहे. नेक्स्ट स्लाइड वरती आता भेल संहिता बघा. आता बघा, आपण जी भेल संहिता आहे ते भेल संहितेचं संरचना बघणार, स्ट्रक्चर बघणार. ठीक आहे. त्याच्यामध्ये टोटल आपले 8 स्थान आहेत. 8 स्थान हे ऍज इट इज आपल्या चरक संहितेसारखेच आहेत. ठीक आहे. ते कसे कसे आपण बघू. आता भेल संहितालाच भेड संहिता असं म्हणतात, ऑदर नाही म्हणतात, भेड. ठीक आहे. 1000 इसवी सन पूर्वीचा कालावधी होता, तेव्हा त्यांनी त्याचं शिक्षण कंप्लीट केलं आणि याच्यावरती एक भेल संहिता नावाचा ग्रंथ त्याने संरचित केला. ठीक आहे. हा आत्रेयांचा शिष्य होता, आत्रेयांचा. आणि जे हरित, शार्पणी ह्या गोष्टी, हे जे आचार्य होते यांचा तो सोबती होता, सहवासी होता. ठीक आहे. सूत्रस्थान 30 आहेत, निदान स्थान 8 आहेत, विमान स्थान 8, शारीर स्थान सुद्धा 8, इंद्रिय स्थान 12, चिकित्सा स्थान 30, कल्पस्थान 12, सिद्धिस्थान 12. ऍज इट इज चरक संहितेसारखं स्ट्रक्चर आहे. टोटल अध्याय आहेत 120. जर तुम्ही चरक संहितेचं लेक्चर केला असता आता या चरक संहितेमध्ये, आपलं या लेक्चरमध्ये चरक संहिता, त्याच्यामध्ये आपले सेम टू सेम अशीच होती, 30, 8, 8, 8, 12, 30, 12, 12. या गोष्टी इथे लक्षात घ्यायच्या. भेल संहिता आणि चरक संहितेचं स्ट्रक्चर जवळपास तरी सेमच आहे, ऍज इट इज. सूत्रसंख्या आपल्याला करायची गरज नाहीये. ठीक आहे. आता आपण जी कॉमेंट्री म्हणजे टीका, वेगवेगळ्या आचार्यांनी, वेगवेगळ्या लोकांनी येऊन नंतर टीका केली, त्याला आपल्याला समजेल अशा लँग्वेजमध्ये ते सांगितलंय. ते सांगितलेलं ज्ञान त्यांनी त्यांच्या नावानुसार दिलंय. काहींनी त्यांच्या नावानुसार दिलंय, काहींना काही नाव वेगळं नाव आवडलंय म्हणून त्यांनी वेगळं नाव दिलंय. ते आपण इथे या स्लाइड वरती बघणार. याच्यामध्ये टीकाकार आणि ग्रंथ कोणता दिलाय ते बघणार आहोत. ठीक आहे. विद्यार्थ्यांनो, माझ्या माग टीकाकार आणि त्यांचे कालखंड आणि त्यांची रचना, त्यांनी कोणती रचना दिली, कशा त्याचं नाव काय दिलंय, त्या गोष्टी दिल्या. आता हे जे बोलतोय मी, ह्या जे बोलतोय टीकाकार वगैरे, हे सगळं कशावरती? चरक संहितेवरती. ऍज इट इज सुश्रुत संहितेवरती पण आपल्या टीकाकार अवेलेबल असतील. ठीक आहे. चरक संहितेवरती 50 पेक्षा जास्त टीका अवेलेबल आहेत मार्केटमध्ये सध्याच्या काळात, आणि याच्यामध्ये तमिळ, हिंदी, तेलुगू, मराठी या सगळ्या भाषा अवेलेबल आहेत. त्याच्यापैकी आता इथे खूप साऱ्या टीका दिलेल्या आहेत. टीकांपैकी मॅक्झिमम येण्याचे चान्सेस काय, तर हे इथे मॅक्झिमम तरी 13 ते 14 टीका होत्या. त्याच्यापैकी इथे मी 7-8च घेतलेल्या, मॅक्झिमम तरी 8-9 लक्षात ठेवायच्या. 7व्या शतकामध्ये किंवा 7व्या शतकाच्या काळामध्ये भट्टार हरिश्चंद्रांनी चरकन्यास व्याख्या या नावाची टीका तिथे दिली, त्या रचना म्हणतात. 9व्या शतकामध्ये जयजट्ट निरंतर पद व्याख्या कोण दिली? जयजट्ट दिली. 11व्या शतकामध्ये चक्रपाणी दत्तांना आयुर्वेद दीपिका काय दिलं? आयुर्वेद दीपिका. आता काय लक्षात ठेवू शकता तुम्ही? चक्रपाणी दत्त वरून, चक्रपाणी दत्त यांना दीपिका आवडली म्हणून त्यांनी आयुर्वेद दीपिका लक्षात ठेवली. ठीक आहे, तयार केली. 11व्या शतकामध्ये गैदास, आता याच दोघांचं पण शतक सेम आहे, बऱ्याचशा लोकांचं शतक सेम आलं, तेव्हा असं डिजिटलायझेशन नसल्या कारणानं माहित नव्हत्या गोष्टी, म्हणून ते शतक सेम येत आहे. 11व्या शतकामध्ये गैदास आला, गैदासांचं पण सेम, गैदासाला चंद्रिका आवडली म्हणून त्याने चरक चंद्रिका दिली, असं लक्षात ठेवायचं. हे फक्त लक्षात ठेवायसाठी बोलतोय. ठीक आहे. 15व्या शतकामध्ये शिवदास सेनांनी तत्वप्रदीपिका व्याख्या नावाची रचना दिली. 19व्या शतकामध्ये गंगाधर राय यांनी जल्पकल्पतरू व्याख्या, जल्पकल्पतरू ह्या आयुर्वेद दीपिका चक्रपाणी दत्त आणि गंगाधर राय जल्पकल्पतरू या 2 गोष्टीवरती ऑलरेडी एमसीक्यू येऊन गेलाय, पुन्हा यायचे चान्सेस आहेत. 20व्या शतकामध्ये योगींद्रनाथ सेनांनी चरकोपस्कार व्याख्या नावाची रचना दिली. आता हे जे बोलतोय मी, हे चरक संहिताच्या वेगवेगळ्या टीका आहेत, वेगवेगळे यांचे संभाषण आहेत, त्यांनी ते वेगवेगळ्या भाषेमध्ये प्रदर्शित केले. ठीक आहे. काहींनी संस्कृतमध्ये केलंय,
संस्कृतची पण सोपी लँग्वेज आणली, आपण जी संस्कृत वापरतो. त्याच्यानंतर त्यांनी काहींनी मराठीमध्ये आणलंय, काहींनी अलीकडच्या काळात वेगवेगळ्या मोडी होऊन गेल्या, लिपी होऊन गेल्या, त्याच्यामध्ये आणलंय. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता नेक्स्ट स्लाइड वरती आपण आपल्या सुश्रुत संहितेच्या ज्या टीका आहेत ते बघणार आहोत. इम्पॉर्टंट टीका बघणार आहे फक्त. ठीक आहे. आता बघा, सुश्रुत संहिता शतके, टीकाकारे, रचना. 9व्या शतकामध्ये जो जेजट्ट आपला चरक संहितेसाठी फेमस होता, त्याने इथे वर्तमान समय अप्राप्त अशा नावाची सुश्रुत संहितेवरती टीका केली आहे. पुन्हा 11व्या शतकामध्ये चक्रपाणी दत्त आपल्या चरक संहितेसाठी सुद्धा फेमस होता. चक्रपाणी दत्तांनी भानुमती व्याख्या, त्याला चक्रपाणी दत्ताला भानुमती आवडली म्हणून त्याने भानुमती व्याख्या दिली. 11व्या शतकामध्ये गैदासांना चंद्रिका आवडली, जसं की आधी पण चंद्रिका आवडली ती म्हणून ते चरक चंद्रिका दिली ती. आता त्यांना इथं सुश्रुतची चंद्रिका आवडली म्हणून गैदासांनी न्याय चंद्रिका. इथे वेगळा संबंध घ्यायचा नाही, आपल्याला फक्त लक्षात राहील या कारणास्तव आपण असं बोलतोय. ठीक आहे. 12व्या शतकामध्ये दलहन निबंध संग्रह म्हणजे निबंधासारखं ते लिहून काढलं दलहनांनी म्हणून त्याला निबंध संग्रह असं म्हणलंय. हे जे चार आहेत, हे चारच लक्षात ठेवायचे, मस्त आहे. याच्यावरती याच्यावरती मॅक्झिमम टाइम क्वेश्चन येऊन गेलेत. पुन्हा याचे चान्सेस आहेत, म्हणजे टीकाकाराचं नाव देणार आणि इकडे देणार डॅश डॅश डॅश, म्हणजे आपल्याला फक्त त्याची ग्रंथ ओळखायची. ठीक आहे, त्याने कोणता ग्रंथ लिहिलाय. आता याच्यामध्ये जी ओरिजिनल सुश्रुत संहिता होती त्याच्यामध्ये ऑलरेडी प्रतिसंस्कर्ताने सुश्रुत संहितेमध्ये ऑलरेडी नंतर प्रतिसंस्कर्ताने 66 चॅप्टर म्हणजे 66 चॅप्टर ऍड केले नंतर. ठीक आहे. सेम टू सेम आपल्या चरक संहितामध्ये दृढबल नावाचा व्यक्ती त्याने 44 अध्याय ऍड केले. ठीक आहे. किती? 44. आणि सुश्रुत मध्ये किती? 66. स वरून सुश्रुत, स वरून 66 असं लक्षात ठेवायचं. चालतंय. चरक वरून च वरून दृढबलाने किती? 44 ऍड केले. असं च वरून 4 44 असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. चरक संहिता. आता आपण नेक्स्ट स्लाइड वरती जे लघुत्रयी आणि बृहत्रयी कोणकोणते ग्रंथ आहे. लघुत्रयी म्हणजे लघु म्हणजे छोटे, त्रयी म्हणजे ते ग्रंथ, आणि बृहत्रयी म्हणजे मोठे मोठे ग्रंथ कोणकोणते येते. त्याच्यामध्ये संख्या, अध्यायाच्या संख्यावरून त्याला नाव दिलं गेलंय, ते आपण बघणार आहे. आणि ते MCQ वाईज तुम्हाला विचारलं जातं. कसं विचारलं जातं? लघुत्रयी अध्याय कोणकोणते, लघुत्रयी कोणकोणते आहेत आणि बृहत्रयी कोणकोणत्या संहिता आहेत असं खाली आपल्याला विचारलं जातं. ठीक आहे. आता नेक्स्ट स्लाइड वरती आपण लघुत्रयी आणि बृहत्रयी बघू. काय माहितीये का, ह्या ज्या सुश्रुत संहिता आहे, चरक संहिता आहे, ह्या जुन्या काळात लिहिल्या गेल्या. याच्यावरती काही संस्कार केले गेले, चेंजेस केले गेले. याचा ओरिजिन कुठून झाला या टेबलमध्ये एकदम शॉर्ट करून दिले बघा. इकडे बघा, याचा तंत्रकर्ता, चरक संहितेचा तंत्रकर्ता होता आपला अग्निवेश. अग्निवेश म्हणजे हा स्थापन करणारा होता. परंतु मूळोपदेष्टा म्हणजे मूळोपदेश कोणी केलता तर पुनर्वसूंचा शिष्य होता अग्निवेश. लक्षात ठेवायचंय. मूळोपदेष्टा पुनर्वसू याने उपदेश केला कोणला? अग्निवेशला. आणि चरक संहिता स्थापन झाली. म्हणजे काय? तंत्रकर्ता फॉर्मेशन झालं. ठीक आहे. तंत्रकर्ता ऑफ सुश्रुत संहिता वृद्ध सुश्रुत. दोन प्रकारचे सुश्रुत आहे बघा, सुश्रुत नागार्जुन आणि वृद्ध सुश्रुत. वृद्ध सुश्रुताने काय केलंय? तंत्र दिलंय, म्हणजे सुश्रुत संहिता दिली. पण मूळ उपदेष्टा कोण होता? धन्वंतरी भगवानांनी याला वृद्ध सुश्रुतला ज्ञान दिलं आणि त्याने ते लिहून काढलं, लक्षात ठेवलं. ठीक आहे. प्रतिसंस्कर्ता नावात काय? संस्कर्ता म्हणजे काहीतरी संस्कार केले, काहीतरी चेंजेस केले प्रतिसंस्कर्त्याला. ठीक आहे. प्रतिसंस्कर्ता चरकचा कोण आहे? चरक. आणि सुश्रुत संहितेचं कोण आहे? सुश्रुत नागार्जुन. कन्फ्युजन होऊ शकतं. सुश्रुत नागार्जुन लक्षात ठेवायचं. पूरक म्हणजे पब्लिशर. नंतर पब्लिश कोणी केली? दृढबलांनी केली. दृढबलांनी थोडेफार चेंजेस केले, 44 अध्याय ऍड केले चरक संहितामध्ये, आणि 66 अध्याय याने सुश्रुत मध्ये दुसऱ्या प्रतिसंस्कर्त्याने ऍड करून 30 पब्लिश केली. आणि दृढबलाने 44 असे टोटल 120 अध्याय दिले आणि पब्लिश केली. आता ह्या टेबल लक्षात ठेवायचं कारण काय माहितीये का, की ओरिजिन कुठून आहे, कसं आहे, हे आपल्या याच्यावरून समजतं. आता आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये त्याचे जे लघुत्रयी आणि बृहत्रयी आहे ते बघणार आहोत. लघुत्रयीमध्ये आता 2 संहिता आपल्याला दिल्या आहे. कोणकोणत्या? माधव निदान हा दिलाय आणि शारंगधर संहिता या लघुत्रयीमध्ये आहेत. लघुत्रयी त्याला का म्हणलंय आता सांगतो. त्याच्या आधी रचनाकार कोणकोणते आणि कसे कसे? रचनाकारामध्ये माधव निदानमध्ये माधवकर, इथे शारंगधर संहिताचे शारंगधरच हे रचनाकार आहेत. ग्रंथ अध्याय माधव निदान मध्ये 69 आहेत. ठीक आहे. 69 असल्या कारणानं एकदम छोट्या म्हणजे कमी नंबर अध्याय आहेत, त्या कारणाने त्याला लघुत्रयी म्हणलंय. ठीक आहे. तसं चरक संहितेमध्ये 120 आहेत, 150 असे अष्टांग संग्रह वगैरे, याच्यामुळे त्याला बृहत्रयी म्हणलंय. ठीक आहे. आता शारंगधर मध्ये
तीन खंड केले. पूर्व खंड, मध्यम खंड आणि उत्तर खंड असे तीन खंडाद्वारे त्याला 32 अध्यायाला डिवाइड केलंय. ठीक आहे. म्हणजे टोटल नंबर ऑफ किती अध्याय आहेत? शारंगधरमध्ये 32 अध्याय आहेत आणि आपल्या माधव निदानमध्ये 69 अध्याय आहेत. वर्णन कशाचं आहे रे माधव निदानमध्ये? माधव निदानमध्ये बाकीचं पण वर्णन आहे, पण स्पेशली वातव्याधी आणि ऑदर ज्या संहिता आहे त्याला गुल्म म्हणलंय. गुल्मला पण यांनी काय सांगितलंय? परिणामशूल, स्पेशली परिणामशूल असं सांगितलेलं आहे. आम्लपित्ताचं स्वतंत्र वर्णन आहे याच्यामध्ये. मेदोरोग म्हणजे आपला जो शुगर वगैरे, डायबिटीज वगैरे त्या गोष्टीचं इथं माधव निदानमध्ये वर्णन केलं आहे. हा माधव निदान एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, बेस्ट ग्रंथ आहे. कशासाठी? निदानासाठी. माधव निदान. माधव निदान निदान श्रेष्ठ माधव निदान असं म्हणलं जाते. कारण काय? माधव निदानामध्ये ह्या गोष्टी सगळ्या वर्णन केली. स्त्री रोगाचं प्रथम वर्णन कशामध्ये? माधव निदानामध्ये. आता हा जो आहे मधुकोश ही रचना आहे आणि टीकाकार कोण होता? विजय रक्षित. विजय रक्षितांनी मधुकोश नावाची टीका दिली. ठीक आहे. टीकाकाराचं नाव काय? विजय रक्षित. आता शारंगधर संहितेमध्ये 32 अध्याय आहेत, 3 खंड आहेत. 3 खंडामध्ये उत्तर, पूर्व आणि मध्यम खंड 32 अध्याय डिवाइड केले. नाडी परीक्षा वर्णन याच्यामध्ये केले. कशामध्ये? शारंगधर संहितेमध्ये. टीकाकार कोणकोणते आहेत बघा. आडमल्लांनी काय दिलं? दीपिका दिली. आडमल्ल हा टीकाकार होता. त्याने काय दिली? रचना कोणी दिली? दीपिका. आणि आपला काशीराम मध्ये गुणार्थ दीपिका नावाची रचना त्याने दिलेली आहे. लक्षात ठेवायचंय, मस्ट हे. त्याच्यापेक्षा पण याचे हे वैशिष्ट्य पण लक्षात ठेवायचे, नंबर ऑफ अध्याय पण लक्षात ठेवायचे. आता उरतंय भावप्रकाश. भावप्रकाश बघा. भावप्रकाश हा भावप्रकाश निघंटू म्हणून फेमस आहे. भावप्रकाश निघंटू मध्ये फिरंग व्याधी. कोणती? फिरंग व्याधी. सिफिलिस आपण त्याला म्हणू शकतो एक प्रकारे. सिफिलिसचं वर्णन तिथे, फिरंग व्याधीचं वर्णन आपल्या भावप्रकाश मध्ये आहे. भावप्रकाश निघंटू आणि भावप्रकाश हे दोन वेगवेगळे ग्रंथ जरी असले, वर्णन सेम येतं. भावप्रकाश निघंटू मध्ये आपले जे द्रव्य आहेत ते द्रव्य आहेत, द्रव्याचं वर्णन तिथे केलेले आहे. आणि त्याच्यामध्ये फिरंग व्याधीचं स्पेशल वर्णन आहे. फिरंग व्याधीला लक्षात ठेवायचं कशामध्ये? आपल्या भावप्रकाशमध्ये आहे. ठीक आहे. हे झालं सगळं संहिता काल. या संहिता कालामध्ये काय काय घडलंय, काय काय नाही, त्या आपण सगळ्या गोष्टी बघितल्या. कोणकोणत्या संहिता अवेलेबल आहे, कोणकोणत्या नाहीये, सगळं बघितलं. नेक्स्ट चॅप्टर मध्ये आपण नेक्स्ट सगळ्या गोष्टी बघणार. आता याच्यावरती आपण हा जो पूर्ण आपण आज वेळ घातलाय, जो पण वेळ झालाय, तो वेळ फक्त आपल्याला पूर्ण संहिता कालावरती गेला. त्याचं कारण काय? संहिता कालावरती तुम्हाला वायवामध्ये, संहिताच्या वायवामध्ये, पदार्थाच्या वायवामध्ये हा बेसिक क्वेश्चन असता की कोणकोणती टीका कशी कशी आहे आणि हे टीकाकारांची नावे लिहा, अशी तुम्हाला एक नॉन लेक्चर ऍक्टिव्हिटी नॉन लेक्चर हावर मध्ये असते. तुम्हाला वायवामध्ये, युनिव्हर्सिटीच्या वायवामध्ये नॉन लेक्चर ऍक्टिव्हिटी सांगा, तेव्हा हे पण सांगितलं चालतं की आम्ही टीकाकाराची नावं शोधले, कोणकोणत्या टीकाकारांनी कोणकोणती रचना दिली, आम्ही हे पण शोधलं. हेच टीकाच्या नॉन लेक्चर ऍक्टिव्हिटीच्या अंडर येतं, हे पण लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता जेव्हा संहिताचा वायवा असतो, संस्कृतचा वायवा असतो, संस्कृतमध्ये याला 20 मार्काला वेटेज आहे एमसीक्यू मध्ये. संस्कृतच्या वायवामध्ये जर विद्यार्थ्यांना काही नाही आलं तर बेसिक पासून सुरुवात म्हणून ते इथून सुरुवात करतात की निदानामध्ये श्रेष्ठ ग्रंथ कोणता? तर आपण म्हणायचं माधव निदान. शारंगधर संहिता. शारंगधर संहितामध्ये 32 अध्याय आहेत. सॉरी, 32 अध्याय आहेत. आणि आपले रचनाकार कोणी? माधव निदानचे माधवकर आहेत. त्याच्यामध्ये किती अध्याय दिले? 69 अध्याय दिले. कशाचं वर्णन आहे ते सांगायचं त्यांना. हे बेसिक क्वेश्चन तुम्हाला वायवाला पण विचारले जाऊ शकते आणि एमसीक्यू मध्ये विचारल्या जाणार. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये आपला जो नेक्स्ट चॅप्टर आहे त्याला डिव्हाइड करून आपण त्याचं वेटेज वाईज व्यवस्थित डिव्हाइड करून लेक्चर घेणार आहोत. ठीक आहे. तोपर्यंत तुम्ही काय करायचं? हे लेक्चर बघितल्यानंतर याच्यावरती शॉर्ट नोट्स तयार करायच्या. त्या शॉर्ट नोट्स ते नेहमी रिवाइज करायच्या. टेबल पण रिवाइज करायची. कोणत्या टीकाकाराने कोणती टीका दिली आहे, किती अध्याय आहेत, किती अध्याय आहेत आणि किती स्थान आहेत, या गोष्टी लक्षात ठेवायच्या. सूत्रसंख्यामध्ये टोटल सूत्रसंख्या लक्षात ठेवली तरी चालते. ठीक आहे. तर भेटूया लवकरच आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. स्टे हाय ॲट युअर लर्निंग. थँक्यू.